आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका लवकरच होणार, पंतप्रधान मोदी यांची ग्वाही। जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आणि जम्मू व काश्मीर या केंद्रशासित प्रदेशालाही राज्याचा दर्जा परत मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले। श्रीनगरमध्ये 1,500 कोटी रुपयांच्या 84 विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। ते म्हणाले की केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेशात नुकतेच झालेले दहशतवादी हल्ले गांभीर्याने घेतले आहेत आणि जम्मू काश्मीरच्या शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याबद्दल त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांचे कौतुक केले आणि लोकशाहीचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले। शहर आणि परिसरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी। शुक्रवारी शहर आणि परिसरात विविध ठिकाणी वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला। मोठ्या प्रमाणावर महिलांनी हा सण साजरा केला। शहरात विविध ठिकाणी असणाऱ्या वटवृक्षाची पूजा करून त्याभोवती फेरी मारणाऱ्या महिलांचे थवे दिसून येत होते। समादेवी गल्ली, कपिलेश्वर देवस्थान, टिळकवाडीतील साई मंदिर देवस्थान, गोवावेस येथील ओंकारेश्वर मंदिर आवार, वॅक्सिन डेपो यासह शहापूर आणि वडगाव भागात देखील असे चित्र पाहावयास मिळाले। सकाळपासून पूजन कार्यक्रमांना सुरुवात झाली होती। पावसाच्या धास्तीमुळे सकाळच्या सत्रात गर्दी अधिक दिसून आली। आपापली घरची कामे आटोपून महिला वर्ग पूजन कार्यक्रमात गुंतल्याचे दिसून आले। वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिला वर्गाकडून उपवास देखील करण्यात येतो, त्यामुळे शहरात या सणाच्या निमित्ताने विविध फळे आणि खाद्यपदार्थ विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली। बिर्याणीच्या वादात प्रकरण पोलिसात। मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑर्डर केलेली 200 जणांची बिर्याणी वेळेत पोहोचली नाही, त्यामुळे निर्माण झालेल्या वादातून तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार गांधीनगर येथे घडला। या प्रकरणी माळ मारुती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। याबाबतची माहिती अशी की यमनापूर येथील सचिन दड्डी यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते। त्या निमित्ताने त्यांनी गांधीनगर येथील सलीम नदाफ यांच्याकडे 200 जणांच्या बिर्याणीची ऑर्डर दिली होती। रात्री 8 वाजता बिर्याणी पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र 11 वाजेपर्यंत बिर्याणी मिळालीच नाही। त्यामुळे दड्डी यांनी आपले 2 मित्र अमृत गस्ती आणि बलराज हलबर यांना गांधीनगर येथे पाठवले। त्यावेळी जोरदार वादावादी आणि तुफान हाणामारीचा प्रकार घडला आहे। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। ज्ञान मंदिर इंग्रजी स्कूलमध्ये योग दिन साजरा। शास्त्रीनगर येथील दी आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्रजी विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये बालवर्गाला योगासनांचे महत्त्व सांगण्यात आले, तसेच प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। शाळेच्या प्राचार्या अलका जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा यांच्यासह शारीरिक शिक्षक बीबी देसाई, ऐश्वर्या देसाई यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। मॉडेल इंग्रजी स्कूलमध्ये जागतिक योग दिन साजरा। BE सोसायटी संचालित मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला। याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व सांगितले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली। मराठा लाईट इन्फंट्री केंद्रामध्ये योग दिन साजरा। मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। शारीरिक आणि मानसिक आरोग्य संवर्धनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात केंद्रांचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले। या सत्रामध्ये हठयोग, प्राणायाम आणि ध्यानतंत्र यासह योगासनांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश करण्यात आला होता। चार्टर्ड अकाउंटंट संस्थेतर्फे जागतिक योग दिन साजरा।
चार्टर्ड अकाउंटंट संस्था आणि बेळगाव CA संघटना तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मुंदडा यांनी योगासनांचे महत्त्व सांगितले। CA संघटनेचे अध्यक्ष नितीन निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रम संयोजनासाठी सचिन खडबडी, मडिवाळप्पा तिगडी, वीरण्णा मुरगोड, संजीव देशपांडे, राहुल अडके, RN हरगुडे, हेमांगी प्रभू, ज्योती मठद आणि इतरांनी पुढाकार घेतला होता। पोलीस आयुक्तांनी घेतला कामगिरीचा आढावा। शहरातील बेकायदेशीर धंदे व गुंडगिरी रोखण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आक्रमक बनले पाहिजे। गुंडांच्या मुसक्या आवळताना कोणताही दबाव घेऊ नका, अशी सूचना पोलीस आयुक्त एडा मार्टिन मार्वन्यांग यांनी शहरातील अधिकाऱ्यांना दिली आहे। पोलीस आयुक्तालयात बुधवारी आढावा बैठक झाली। यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, शहरातील बेकायदेशीर धंदे रोखणे तसेच गुंडगिरीबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी पोलीस आयुक्तांनी कठोर सूचना दिल्या असून अधिकाऱ्यांनी याचे कसोशीने पालन करावे, तसेच या प्रकरणी कुणाचीही गय करू नका, अशी सूचना केली। बेळगाव ते मुंबई प्रवास आता 1999 रुपयात होणार। स्टार एअर कंपनीने 17 जुलैपासून बेळगाव ते मुंबई प्रवास 1999 रुपयात करण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे। मात्र ही सवलत देत असतानाच सुरत बेळगाव आणि किशनगड बेळगाव ही विमानसेवा अचानक रद्द केली आहे। तसेच दिनांक 19 जुलैपासून बेळगाव जोधपूर मार्गाचे बुकिंग देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली। गुजरात राज्यातील नर्मदा सरोवर प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी मध्य प्रदेशात बेमुदत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली आहे। पाटकर या गेल्या 6 दिवसांपासून धार जिल्हा मुख्यालयापासून 125 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलदा गावातील खेडा बस्तीमध्ये विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत आंदोलन करीत आहेत। त्यांच्या समवेत इतर 4 महिला देखील उपोषणावर आहेत। आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी पाटकर यांची तपासणी केली। त्यांची प्रकृती खालावत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले। शानबाग भंडारी विद्यालयात जागतिक योग दिन साजरा। SKE सोसायटी संचालित VM शानबाग आणि MR भंडारी स्कूल यांच्या वतीने जागतिक योगा दिन नुकताच साजरा करण्यात आला। कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रोहिणी कुंभार होत्या। दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके, प्राणायाम, कपालभाती, भ्रमरी असे प्रकार करून दाखवले। या माध्यमातून योगासनाचे महत्त्व पटवून देण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्री नायक, गायत्री शिंदे, वैजनाथ मठ, SR खनगावकर आदी उपस्थित होते।